तर आज ना आपण बनवणार आहोत एका बटाट्यापासून अख्ख्या घराला पुरेल असा चवीचा नाश्ता. तर इथे मी घेतलेला आहे बटाटा, त्याच्यावरची साल काढून घेतली छानपैकी. आता हे छानपैकी मी ते खिसून घेणार आहे, बारीक बारीक खिसून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता अगदी खिसून छानपैकी मी ते घेतलेला आहे. आता हा लगेच बटाटा मी एका पाण्यामध्ये काढून घेतलेला आहे, छानपैकी स्वच्छ धुवून घेतला. आता बघूया पुढची तयारी. तर इथे मी घेतलेले आहे एक पॅनमध्ये 1.5 वाटी पाणी घालून घेतलं, त्यामध्ये कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, कसुरी मेथी घातली, जिरं घातलेलं, थोडासा गरम मसाला, चवीनुसार मीठ घातलं, तेल घातलेलं आहे अर्धी पळी. आणि जो बटाटा खिसून घेतला होता तो यामध्ये घालून घेतला, छानपैकी मिक्स करून घेतला. आणि यावरती मी आता झाकण ठेवून छानपैकी उकळी काढून घेणार आहे. छानपैकी बटाटा जो आहे तो आता शिजवून घेणार आहे. इथे बटाटा जो आहे तुम्ही पाहू शकता छानपैकी शिजलेला आहे. यामध्ये मी घातलेला आहे 1 वाटी रवा आणि छानपैकी तो सुद्धा असा मिक्स करून घेतलेला आहे. छानपैकी रवा आणि बटाटा आहे तो छानपैकी असा मिक्स करून घेतला. छानपैकी ते गोळा तयार करून झालेला आहे. तर तयार झालेला रव्याचा गोळा जो आहे तो एका प्लेटमध्ये असा काढून घेतलेला आहे. छानपैकी उलटनं घेतलं एक किंवा परतनं तुम्ही जे काय म्हणता ते, आणि छानपैकी त्याने असं थोडंसं गरम आहे त्यामुळे सुरुवातीला मी ते हलवून घेतलं आणि थंड झाल्यानंतर हाताने स्मॅश करून घेतलेलं आहे, छानपैकी मळून घेतलं. आता याचा मी छानपैकी गोळा घेतलेला आहे आणि त्यापासून थापून घेतला. आता याचा आपला मध्ये जो तुम्ही आहे याला कट करू शकता, तर मी ते त्रिकोणी असं कापून घेतलेलं आहे छानपैकी आणि त्यावरती घालून घेतलेलं आहे. आणि तुम्ही नाही घातला तरी सुद्धा चालेल. चिली फ्लेक्स घालून घेतलं. इथं पॅनमध्ये मी एक तेल गरम करून घेतलं होते, तेलामध्ये सोडून घेतलं, छानपैकी फ्राय करून घेतलं. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व मी करून घेतलेला आहे. चवीचा नाश्ता अगदी झटकीपटात आपला तयार आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय.